राजुरा येथील सोमेश्वर मंदिरासाठी 3 करोड 34 लाखाचा निधी मात्र कामात दिरंगाई। राजुरा ग्राहक पंचायतचा आरोप, चौकशीची मागणी। केंद्र सरकारच्या पोर्टलवर तक्रार करूनही कार्यवाही शून्य। राजुरा येथील सोमेश्वर मंदिर देवस्थान हे पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय यांच्या अधिपत्याखाली असून संरक्षित स्मारक आहे। या सोमेश्वर मंदिर देवस्थानच्या संरक्षणासाठी एक छत्री योजना अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जतन दुरुस्ती, सुशोभीकरण, संरक्षण भिंत व स्वच्छतागृह यांच्या कामासाठी एकूण सुमारे 3,34,78,877 एवढी मोठी रक्कम मंजूर झाली। मात्र या एवढ्या मोठ्या रकमेच्या कामाचे स्वरूप प्रत्यक्षात दिसत नाही। ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राजुराचे अध्यक्ष मिलिंद गड्डमवार यांनी सोमेश्वर मंदिर अधिपत्याखाली येणाऱ्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय यांच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून माहिती अधिकारात माहिती घेतल्यावर ही बाब समोर आली। एवढी मोठी रक्कम प्राप्त होऊनही संबंधित विभागाने या निधीचा प्रत्यक्षात योग्य वापर झाल्याचे दिसून येत नाही। तेव्हा या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी आणि देवस्थानासाठी अपेक्षित कार्य व्हावे अशी मागणी राजुरा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मिलिंद गड्डमवार आणि कार्यकर्त्यांनी राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार राजुरा येथील सोमेश्वर मंदिर देवस्थान हे राज्य संरक्षित स्मारक असून या स्मारकाच्या संरक्षणासाठी एक छत्री योजना अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या मंदिराचे केमिकल प्रक्रिया, सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, मंदिर समोर सपाटीकरण यासाठी 2,53,08,838 रुपयांचा निधी मंजूर झाला। त्यापैकी 2,53,01,880 रुपयांचा निधी खर्च होऊन हे काम पूर्ण झाल्याचे कळविण्यात आले। केमिकल प्रक्रियेसाठी एवढा निधी संयुक्तिक नाही, शिवाय पूर्ण मंदिराची केमिकल प्रक्रिया झाली नसून हे काम अर्धवट आहे। यासोबतच स्वच्छतागृहाची जनसुविधा कामासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजना अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 81,70,039 रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 49,02,024 रुपये खर्च झाले असून काम प्रगतीपथावर असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले। एवढ्या मोठ्या रकमेचे काम सुरू असताना प्रत्यक्ष मंदिर परिसरात कामाची पाहणी केली असता कामाचे स्वरूप काही दिसत नाही। आतापर्यंत या कामावर सुमारे 3,02,03,904 एवढा खर्च झाला आहे। हा खर्च पूर्णपणे अवास्तव असून स्वच्छतागृहाची बांधकामाचा दर्जा ही निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे। विशेष म्हणजे या कामासंदर्भात परिसरात कुठेही नियमानुसार कामाच्या माहितीचा फलक लावण्यात आलेला नाही। एवढेच नाही तर संबंधित कंत्राटदार देवस्थान देखरेख समितीला कामाचे स्वरूपाविषयी काहीही माहिती द्यायला तयार नाही। या कोट्यवधी रुपयांच्या बांधकाम व सुशोभीकरणच्या कामाचा दर्जाही निकृष्ट असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय ग्राहक पंचायतीने व्यक्त केला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार यांनी केंद्र सरकारच्या पोर्टलवर 29 जुलै रोजी रीतसर तक्रार केली। त्यांच्या उत्तरात 21 दिवसात कार्यवाही होणार आहे असा संदेश प्राप्त झाला। मात्र अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही। या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राजुराचे अध्यक्ष मिलिंद गड्डमवार, सचिव ॲडव्होकेट अंजली गुंडावार, प्राध्यापक हरिभाऊ डोर्लीकर, अरुण जमदाडे, पुंडलिक उराडे, रमा आयटलावार, रागिनी राजूरकर, प्रवीणा जीवतोडे, ओमप्रकाश गुंडावार यांनी पत्रकार परिषदेत केली। वाटून राहिलेला आहे, तेव्हा याची सत्यता काय आहे या संबंधाने माहिती घेण्याकरता माहिती अधिकारांतर्गत जे आहे मिलिंद गड्डमवार यांनी जे आहे अर्ज सादर केलेला होता आणि त्या अंतर्गत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार यावर झालेल्या खर्चासंबंधाने तर माहिती मिळालेली आहे, परंतु प्रत्यक्षात त्याच्यावर जो खर्च झालेला आहे हा अवास्तव वाटत असल्याकारणाने त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे। परंतु त्या तक्रारी संबंधाने अद्यापपर्यंत कोणतेही जे पुरावा किंवा सादरीकरण त्या पुरातत्व विभागाकडून प्राप्त झालेलं नाही। त्यांच्यामध्ये 21 दिवसामध्ये जे आहे याच्या संबंधाने कारवाई होणे भाग होते, परंतु 21 दिवस उलटून गेल्यानंतरही कुठल्याही प्रकारची यावर कारवाई झालेली नसताना हे सुप्रतिष्ठित देवस्थान असून आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालय विभागीय कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत याचा कारभार येतो। त्या देवस्थानाची जी आहे दुरुस्ती केलेली आहे त्याच्या केमिकलच्या खर्चावर जे आहे 2,53,00,000 रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त
स्वच्छतागृहाच्या बांधकामाकरिता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजना या अंतर्गत 23-24 वर्षाकरता 81,70,000 रुपये खर्च झालेले आहे.